अरे दाबणं लेका डीप चांगला खोल लाव ना नागर. अरे त्या नागरावर पाठीमाग बसून राहिलो गड्या मी, तरी पण तू नागर दाबून नाही राहिला. चांगला खोल लाव. अरे काय जी वेगळ्या तो ट्रॅक्टरात तू लावूनच नाही राहिला चांगला नागर. चांगली दाबणं खन चांगला खोल लाव ना ते नागर. अरे या दशा गिशा हे निघलं पाहिजे ना. हे हराळीचे बद पाय केवढाले हराळीचे बद हे निघले पाहिजे ना. खन दाबणं तू. ए शांताराम, नांगरणी करून राहिला काय? करे शांताराम, अरे 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 असं कसं केलं बाबा? हे अरे तो सारा धुरा कोरला ना आमच्यावाला, सारा धुरा काढा ना. आणि काय नांगर आणून राहिला बाबा तू? इकडे ये बरं तू. हे पाय बरं, सगळा धुरा आमचा चेक काढून टाकला तो. काय म्हणता? काऊन निवडून राहिले एवढे? काय म्हणता म्हणजे? अरे हा धुरा पाय ना, सारा काढ आणतो कोरला ना धुरा. आमच्या वावरात नागर आणला तो. आणि हे पाय नाही तुमच्या वावरात कुठे? तुमचा धुरा पाहणं कुणीकडे? मा धुरा कुठे? तुमचा धुरा कुठे? तुमची खून पाहणं कुठे? तिथं त्या खुनावरून पहा बरोबर. म्या माझ्या वावरात नागरलं, तुमच्या वावरात नाही नागरलं. अरे तू ती खून काय दाखवून राहिला? सारा जन्म गेला रे मा या वावरात. अरे ती खून आजकालची रवेल का? हा अरे बापा ही खून उपटून कोण फेकली? तो फेकली कधी? हा अरे बापो इतक्या लांब. अरे 4 टिपणी आत कोरलं ना बापा तुम्ही. बापा शांताराम, बरं नाही गड्या हे. अरे शेजार धर्म गड्याले का आपला? इतकं वावर कोरायला पाहिजे का? ओ काका, ते झाड पहा बरं तुम्ही. त्या झाडाच्या सुंबारक्यात आपला धुरा आहे. आणि तुम्ही म्हणता ही खून उपटली. खून आम्ही उपटली का तुम्ही उपटली? अहो तुम्हीच दरवर्षी उपटून आमच्या इकडे ते खून राहता. आणि आम्हाला म्हणून राहिले धुरा कोरला म्हणून. ते झाड आमच्या वाला आहे ना बापा. सगळं आमच्या वावरात लावेल ते आम्ही. आणि तू ते धुरा समजून राहिला काय? अरे ते झाड आमच्या वावरातलं येते. म्या लावेले स्वतः. ते झाडाला पाणी घातलं रे म्या 2 वर्ष. अहो काका, तुम्ही जरी लावेल असेल पण तुम्ही ते धुऱ्यातच लावेल होतं ना. आणि आता पाहणं ते आमच्या वावरात दिसून राहिलं डायरेक्ट. अरे तुमच्या वावरात कशाचं? मग वावरच त्या झाडापासून आहे. त्या झाडाच्या पलीकडे 2 टिपणी जात होत्या मायावाल्या. आता पाय ना तू, 1 टिपण तरी बसती का? ते झाड धुऱ्यावर आणलं ना तुम्ही कोरून. नाही थांब गड्या, आता मी मोजणीच टाकतो गड्या. त्याच्याशिवाय मेळच नाही बसणार. हा ना, तुम्ही मोजणी आणा का काही आणा, मला काही फरक नाही पडत त्याचा. मला माहिती आहे ना मग वावर कुठून येतं. नाही तू तसं ऐकणारच नाही गड्या. मी आता 5 पंचेच घेऊन येतो. त्याच्याशिवाय मेळच नाही बसणार आता. आणा पंच आणा का कोणी आणा. मग वावर जिथून ये तिथून मी काढणार म्हणजे काढणार. आणि तिथून नागरणार म्हणजे नागरणार. काय म्हणे ते म्हातार? काय नाही, तू चालवतो ट्रॅक्टर. मला म्हणतोय धुरा कोरला. आणि तू सांग बरं, आपण धुरा कोरला का? मी नाही चालवत भाऊ ट्रॅक्टर. हे लोक भांडणं घेऊन येतील, माझ्या ट्रॅक्टरवर काही करतील. आपण चाललो ट्रॅक्टर घेऊन. आता नाही आणत मी नागाटीन गिगटी. ए अरे अण्णा बाबा, तू काय घेतो? मी बसेल. त्या ट्रॅक्टरला काय झालं तर मी आणि येतं. ओ सगळे तसेच म्हणतात. आणि मग सगळे ट्रॅक्टरवर येऊन पडतात की तो आकाशाला कोरला काय कोरला. तुला समजत नव्हतं का? मग आम्हाला लागतात अक्कल शिकवायले. आता मालक जसं सांगाल तसं आम्ही करतो. अरे तुला जर कोणा काय म्हणलं तर मी नाही तर बसेल. त्या ट्रॅक्टरला मी काही जाऊ देत नाही. तू आण बरं जे राहील सुहेल हे ते उरकून घेते लोक याच्या आत सगळं. म्हातारं काय भावबंद आणायला गेलं का बाबा? अरे नाही, गावातून 5 पंच आणतो म्हणतोय. आणि तुला दाखवतो म्हणतो धुरा कुठून येतं. ओ बाबा जाऊ द्या बरं. हे रिपोर्टीवर येईल पुन्हा. मग ट्रॅक्टर गुतून बसल बाबा पोलीस स्टेशन मध्ये. मी चाललो ट्रॅक्टर घेऊन. मी थांबतच नाही आता इथे. तुला पैसे पाहिजे नाहीत का? हनुमुकाट्यान ट्रॅक्टर नाही तर रुपया फेकून मारणार नाही तुले. पा बरं मंडळी, किती धुरा कोरला यानं. 4 टिपणी आत आणलं माझ्या वावरात. 4 टिपणी. करे शांताराम, अरे काऊन धुरा कोरला रे बाबा तुला? मी कुठं धुरा कोरला? माझं वावर तिथून हेच म्हातारा दरवर्षी पावसाळा लागला की खुरप्यानं टिकासानं काही ना काही घेऊन धुरे कोरत राहते. सांगा मंडळी, मी वर्ष वावराकडे येऊन पाहत नाही राव. माझी ड्युटी असते तिकडे चिखली मध्ये. आणि वावराकडे कवा येणार मी कवा पाहणार आहे? अहो हे म्हातारा चिखलीत असो का मेघरात असो, पण एकदाच येतंय गपा धुरा कोरतय ना आमच्या वावरात आणून घालताय. खुना इथले दगड उचलताय तिकडे टेकवताय. इथले दगड उचलताय तिकडे टेकवताय. पाटील तुम्ही वावर मोजून पहा. दोघायचं वावर सारखंच आहे. मग 1 एकर भर आहे आणि याचं पण 1 एकर भरच आहे. तू मोजून पहा ना, याचं 1 एकर भर भरते का? मग 1 एकर भर भरते का? तर नाही बरोबर आहे. दोघायचं 1 एकरच आहे ना, तर बरोबर मोजून पहा किती भरते कोणाचं तर. आणि मग निर्णय ठरवा. असं बरं चालेल? 1 एकर भर आहे म्हणजे म्या वावर कोरलं काय? या म्हाताऱ्याचं वावर त्या पलीकडे शेजाऱ्यानं कोरलं. म्या थोडंच कोरलं. अरे पण तो जो धुरा आहे तो फोडायला नको होता गड्या. ट्रॅक्टर कोणाचा आहे रे? ओ ट्रॅक्टर वाल्याशी काही घेणं देणं नाही. म्या काही धुरा कोरला नाही. मला काही घेणं नाही त्याच्याशी, काही देणं नाही. अरे तसं नाही, पण तुम्हाला धुरे माहित असतात ना गड्या.
मग कशाला शिल्लकचं दुसऱ्याच्या वावरात कोरायचं? आता या बोने सांगितलं इथून नागर म्हणून मी तिथून नागरलं. मला काय माहित कोणाचा धुरायन काय आहे. म्हणजे लोक गु काय म्हणतील मग खाशीलच का? ओ काका पद्धतशीर बोलायचं हा, नाही तर ट्रॅक्टर घालीन तुमच्या अंगावर. गडी एवढा तपू नको. अहो यानच फोडा असेल तुमचा दुरा. शांतारामचा काही गुन्हा नाही. हे मोठं बेरू बाजिंदे. तुम्ही भांडण सोडवायला आले का लावायला आले? मी काय म्हणतो, तुम्ही मुद्दा सोडून द्या लागले आणि दुसरीकडे चालले गड्या हो. अरे हे माझ्या धुऱ्याचं मिटून द्या, मी तुम्हाला त्यासाठी आणलं ना. अरे शांताराम मी काय म्हणतो, तू मोजणी आण आणि तो वावर मोजून घे. मी कशा मोजणी आणू? मी कशाला पैसे खर्च करू? ज्याला गरज आहे त्यानं आणावं ना मोजणी आणि त्यानं टाकावं ना. अहो सरपंच त्या तिथं ते झाड होतं ना, ते 2-3 वर्षाच्या आधी मी लावलेलं होतं. माझ्या वावरात होतं, मी पाणी घातलं त्याला मोठं केलं. आज ते झाड ढळ ढळ त्याच्या वावरात दिसून राहिलं ना. पाय शांताराम, ते म्हणतात ते झाड त्याच्या वावरात होतं, आता ते तुझ्या वावरात आहे. अहो मी काय वावर कोरलं काय मग? अहो काही बोलता पाटील तुम्ही. अरे मग ते झाड तुझ्या वावरात गेलं तर मग काय त्यानं पक्ष गिक्ष बदलला का बाबा? हा हे होऊ शकते. पक्ष बदलल्यावर काही पण होऊ शकते. कोणी कोण्या पक्षात जाऊ शकतो भाऊ. पक्ष बदलायला ते काय माणसं नाही झाड येते. ते का त्याची जागा बदलणार आहे काय? हे पहा तुम्ही 5-5 आले खरे, पण तुम्हाला सांगतो मग वावर इथूनच आहे आणि तिथूनच मी काढलं. अरे शांताराम सरळ दिसून राहिलं गड्या. तुझी पट्टी केवढी आहे, त्याची पट्टी केवढी आहे? हा एकर वावर नाही तुमचे आणि चालले तुम्ही दरवर्षी भांडता. बरं आहे का गड्या रे धुऱ्यावरून दरवर्षीचे भांडणं? ओ काका भांडण मी करतच नाही ना, पण हेच म्हातारा येते ना दरवर्षी भांडता ना सांग. तू दरवर्षी धुरा करतो ना बाबा, मग भांडणार नाही तर काय? तुम्ही एक काम करा गड्या हो, दोघांना सारखं सारखं मोजून घ्या आणि आमच्या दे कधी इथं खुना मारून घ्या तुमच्या दे वावरात. मग वावर कमी भरलं तर तुम्ही देता काय तुमच्या विचारलं? कमी कसं भरल? तू एकर भर घे ना. तुम्ही कोण आले मग वावर मोजून देणार रे? अरे पाटील आहेत, सरपंच आहेत, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, आणखीन कोण आणायचं? हे पाटील यायच्या घरातले वाद सोडवताना येत नाहीत आणि हे पाटील हे सोडवणार आहेत का मावायला मुद्दा? आणि हे तंटामुक्ती अध्यक्ष यायच्या घरात रोज सासू सुनाचे तंटे चालू असतात, ते नाही निपटता येत यायले आणि वावरात आले. म्हणजे तसं तू ऐकणार नाही म्हणायचं? थांब तो एका ढकळातच मुडकं फोडतो आता. अहो राहू दे एवढं तपू नका काका. जाऊ द्या काय नांदी लागतं त्याच्या. जाऊ द्या सोडून. नाही आता तू सोडच मला पाहतोच आले काय म्हणताय याचं काय म्हणणं येतं. चला बाबा आपण आपला ट्रॅक्टर घ्या निघा. हे काही दरवर्षीचा वाद मिटायचा नाही, हा धुऱ्याचा भांडणायचा. मंडळी तुमच्या गावात पण दरवर्षी असेच भांडणं होत असतील धुऱ्याहून, आठवलं ना तुम्हाला? आणि हे भांडणं दरवर्षी मिटणारच नाहीत, हे असेच चालू राहणार. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ असा आवडला असेल तर मग आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो धुऱ्यावरचं भांडण जिथल्या तिथंच मिटवा. धन्यवाद.